आई शपथ, ही अशी बोटाने काही ताकद न लावता तोडली इडली अशी. पीठ, शिरा, पोहे, इडली वडा, बेंगलोर डोसा, स्पेशल पुरी भाजी, स्पेशल मसाला. असं वाटतच नाही की मी सोलापूरमध्ये खातोय. सुरेख. एवढ्याच सकाळी इतकं हेल्दी घेतलं तर पचन संस्थेला असं वाटतं अरे काय चाललंय काय, एवढ्या हेल्दीची सवय नाही आपल्याला. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. सोलापूरवरचं प्रेम आपलं काही कमी होत नाहीये, उलट वाढतच चाललेलं आहे. त्यामुळे आपण अजून एक विशेष भाग घेऊन आलेलो आहोत. बाय द वे, सोलापूर जिल्हा येतो कर्नाटकच्या बॉर्डरला, त्यामुळे इथे खूप सारे इंटरेस्टिंग साऊथ इंडियन पदार्थ मिळतात आणि ते एक्सप्लोर करण्यासाठी आपण बोलवतोय आपला सोलापूरचा दोस्त शुभम. शुभम भाई, स्वागत आहे अजून एकदा. थँक्यू. आणि मागच्या वेळेस तू मला मेदू वडा खायला घातला होतास MIDC एरियामध्ये, आणि तो अजूनही लक्षात आहे. तर आपण कुठे कुठे जाऊयात? सध्याला आपण, तुला जर आठवत असेल तर लास्ट टाइम आपण खाण्याच्या आधी आपण पेयापासून चालू केली होती. येस, बूस्ट प्यायलो होतो आपण. ते बूस्ट होता, एनर्जी युक्त. आता आपण एक अजून एक इंटरेस्टिंग पदार्थ एक्सप्लोर करणार आहे, पेय एक्सप्लोर पेय. करणार आहे. ते आरोग्ययुक्त असणार आहे. आपण ट्राय करूयात आपण. चला. तर शुभम भाई, आपण कुठे आलो आणि काय प्रकार आहे हा? आपण आलो सराफकट्टा म्हणून एक आपल्या इथे सोन्याची बाजारपेठ आहे. मग त्या बाजारपेठेच्या एक्झॅक्ट बॅक साईडला आहे. टिळक चौकातून आतमधून डावीकडे वळलं की उकाळ्याचा स्पॉट आहे. उकाळा म्हणतात याला. काय असतो याच्यामध्ये? तर बेसिकली हळदी दूध असतं, 3 टाकलेले असेल. त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि वरून जर आपल्या हवा असेल आपल्याला तर मग आपण केशर वगैरे टाकून घेऊ शकतो. एवढ्याच सकाळी इतकं हेल्दी घेतलं तर पचन संस्थेला असं वाटतं अरे काय चाललंय काय, एवढ्या हेल्दीची सवय नाही आपल्याला. पिऊन बघूयात. जनरली हळद दूध खूप बोरिंग लागतं. हे सुका मसाला दूध सारखंच आहे, पण मसाला दूध खूप जास्त गोड वाटतं आपल्याला. तसं गोड नाहीये. आणि हळदीची अशी किंचित चव येते त्याला, खूप जास्त नाही. मसाला दुधामध्ये काय असतं, मोठी एक परात असल्यासारखी किंवा कढई असल्यासारखी असते, त्याच्यामध्ये कंटिन्यू दूध उकळत राहतं. पण हे फ्रेश करून देतात. मसाला दूध आणि हे खूप वेगळं आहे. खूप वेगळं लागतं. प्रत्येक घासाला ड्रायफ्रुट्स आहे. प्रत्येक घासाला ड्रायफ्रुट्स येतात. जनरली हळदीची जी चव आहे ना, एकदम असं आधारित कडवट लागतं ना, आधारी असल्यासारखं वाटतं. चहाच्या ऐवजी मी रोज पिऊ शकतो बरं का. बोथ. येस. सोलापूरला आला, उकाळा नक्की ट्राय करा. तर उकाळ्यामुळे भूक खवळली आहे, आता काहीतरी खाऊयात छानपैकी. ते उकाळा ऍक्च्युअली बूस्ट खवळण्यासाठीच होता. आपण इथं सुधा इडली नावाच्या स्पॉटला जाणार आहे मंगळापेठ येथे. हा अरे हो, खूप लोकांनी रेकमेंड केलं सुधा इडली. प्रसिद्ध दिसतोय हा स्पॉट. हो, सुधा इडलीच्या नाही म्हणलं तरी एक 3 ते 4 स्पॉट्स आहेत. बर. सोलापूरमध्ये. सोलापूरमध्ये. आणि चांगली फेमस इडली. एक इडली वडा, एक इडली वडा आणि एक नुसती इडली. मेनू कार्ड वगैरे काय नसतं? काही नसतं. मेनू कार्ड वगैरे कसली अंधश्रद्धा इथे तसा काही प्रकार नाही. तेव्हाच कळतं की एकदम अस्सल स्पॉट आहे. 3-4 पदार्थ पण एकदम लिमिटेड आणि क्वालिटी चांगली. सुधा म्हटल्यावर मला डायरेक्ट बनवावूनच आठवतं. सुधा धनुष्याच्या ठिकाणी आलेलं आहे. सुधा, कारण की सुधा आणि हे वेगवेगळे स्पॉट आहेत. अच्छा, सुधा इडली पण झालंय का? सुधा इडली पण आहे. रिबूक कसं करतात नाही का विकत घ्यायला? येस. बाय द वे, ज्या पद्धतीने सर्व करून दिलंय ना, मला हे बघूनच कळतंय की आउटस्टँडिंग असणार. जसं कारण असं आहे की सर्व करण्याची पद्धत एकदम ते म्हैसूर किंवा बँगलोरला अस्सल ठिकाणी मिळतात ना, जुनी पद्धत आहे. हा, तर तशी पद्धत आहे ही. प्लेट मध्ये चटणी आणि इडली, सांबार सुद्धा. म्हणजे इथे त्याचा सुवास दरवळतोय. तर लगेचच खाऊया. लगेच. आई शपथ, ही अशी बोटाने काही ताकद न लावता तोडली इडली अशी नाही. तेव्हा कळतं की काय लेवलची इडली. आणि क्वालिटी छान आहे. वडा तोडताना आवाज आला. येस, खुसखुस असा तोडण्याचा आवाज येतो बारीक आणि विरघळत आहे तोंडामध्ये इडली. हो, पूर्ण म्हणजे मला वाटत नाही मी सोलापूरमध्ये
कर्नाटक तामिळनाडू कुठेतरी छोट्या गावामधल्या का ना सगळ्या फॅमिली रन रेस्टॉरंट छोटस छोट्या ह्याच्यामध्ये इथे मी खातो असं वाटतं. चटणी सुद्धा मला वाटतं की फुटाणे सुद्धा आहेत चटणीमध्ये थोडेसे. हा डाळी वगैरे डाळ असतात असते. चटणीमध्ये. हा. उडदाची डाळ वगैरे वाटून आहे, मिरची वगैरे वाटलेली आहे. म्हणजे मी सांबाराकडे गेलो पण नाहीये इतकं नुसती इडली खाऊ शकतो मी चटणी शिवाय किंवा अप्रतिम इडली आहे. तुम्ही सांबार घेऊन बघतो काय सांबार आहे पण ना. येस. तर मी वडा खातो बाहेरनं जेव्हा असं ते पडत आवरून चांगलं होतं. दुगा पडतो तेव्हा हो, कळतं की हो. तो अस्सल वडा आहे. येस. नुसतं वडा खातो हा 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 क्या वा. तू नाही म्हटलं तरी आज सध्याला आपण ब्रेकफास्टच्या टाइमला आलोय, नाश्त्याच्या टाइमला तो हे जेवण सुद्धा करू हो मी 4 वडे खाईन. मऊ आहे. वा सुधाने प्रेमात पडले म्हणजे सुधाच्या इडली आणि वडे. उडदाच्या इडलीनी फार सुरेख म्हणजे प्लीज हे म्हणजे हे खाण्यासाठी सोलापूरला प्रवास करून यावं आणि हे खाऊन परत जावं. येस. इतका वर स्पॉट आहे. आता मला कळतंय की लोक एवढं का म्हणत होते सुधा 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 म्हणजे मला त्यांना सांगायचं होतं की परत सोलापूरला आल्यावर सुधा सुद्धा आहे. जरा धीर धरा. ऑर्डर तुम्हाला द्यायची. पीठ शिरा पोहे इडली वडा. आपलं काय बेस्ट काय आहे आपलं. बेंगलोर डोसा स्पेशल पुरी भाजी स्पेशल मसाला. एक इडली वडा द्या आणि एक बेंगलोर डोसा द्या. त्यांची बोलायची स्टाईल आणि टोन जबरदस्त आहे ज्या पद्धतीने ते बोलतायत. तर आपण आलेलो आहोत आनंद भुवनला आणि हे सुद्धा सोलापूर मधलं खूप जुनं ठिकाण आहे. बरं माझा पेहराव वेगळा आहे, सोबत शुभम नाहीये कारण हा मी दुसऱ्या दिवशी शूट करतोय. आम्ही आज अक्कलकोटला चाललोय. बाय द वे अक्कलकोटचा व्हिडिओ आपला ऑलरेडी रिलीज झालेला आहे. बघायचं राहिला असेल तर नक्की बघा. अक्कलकोटचं अन्नछत्र त्याबद्दल आपण खास व्हिडिओ केलेला आहे. आणि मग आम्हाला असं वाटलं की अक्कलकोटला जायच्या आधी नाश्ता करायचाच आहे तर एकदम छान आणि आयकॉनिक ठिकाणी करावा. तर ऑर्डर आलेली आहे इडली वडा सांबार आणि बँगलोर डोसा. तर हा मला जरा विशेष वाटतोय कारण जनरली आपल्याकडे खूप पातळ डोसा मिळतो. हा थोडा स्पंज सारखा वाटतोय. जे टेक्स्चर आहे म्हणजे तोडल्यावरच मला कळलंय आणि त्यांनी छानपैकी चमच्यामध्ये लोणी दिलं होतं. लोणी लावलेलं आहे. एकदम ऑथेंटिक डोसा आहे. म्हणजे तुम्हाला खरंच सांगतो असं नाही मिळत. स्पंज डोसा आहे. जनरली जाड डोसा खूप ट्रिकी असतो कारण कच्चा कच्चा लावू शकतो. जाड जरी असला तरी तो इतका छान शिजलेला आहे आणि सगळी गंमत पिठाची आहे आणि हे प्रॉपर ज्यांना जमतं त्यांनाच जमतं. मी आता बँगलोरला पण खाल्लंय, धारवाड, दावणगिरी सगळीकडे खाल्लंय. एकदम ऑथेंटिक साऊथ इंडियन चव येते. फक्त ना लोणी जे आहे जर स्मेल जरा वेगळा आहे म्हणजे नॉर्मल लोण्यासारखा वाटत नाही आहे पण ठीक आहे. अदरवाईज डोसा खूप छान आहे. तर आपण इडली खाऊन बघू. फक्त वडा जरा गार आहे. परत इडली तोडल्यावरतीच कळले की जबरदस्त इडली आहे ही. इतक्या ठिकाणी इडल्या खाल्ल्यात असं टेक्स्चर. जाड चटणी आहे का. बरं जाड चटणीने वेगळी दिली. परत की असं वाटतच नाही की मी सोलापूरमध्ये खातोय. मला असं वाटतंय की मी कुठेतरी तामिळनाडू किंवा कर्नाटकच्या कुठल्या तरी गावामध्ये एकदम ऑथेंटिक इडली खातोय. घरी बनवते बाई तशा पद्धतीची चव आहे. मुलायम. मेदूवडा खाऊयात. गार आहे फक्त त्यामुळे मेदूवडा गरम पाहिजे. मेदूवडा ओके. खुसखुशीत टेक्स्चर असं खरखरीत असं आणि आतून मऊ. तसं नाही आहे कारण तो गार पण झाला आणि तरी म्हणजे चवीला छान आहे. आतनं पीठ कच्चं कच्चं लागत नाहीये. त्यांनी ही जाड चटणी मला दिली. दिली तर ती खाऊन बघावी. मला असं वाटतं डोशापेक्षा मी इडली सोबत खाऊन बघतो. जास्त भारी आहे. मिरची आहे त्याने बहुतेक ना शेंगदाणा का काय त्याच्यामध्ये थोडंसं आय थिंक बऱ्याच वेळा मला माहिती नाही त्यांना विचारत फुटाणे सुद्धा मिक्स करतात चटणीमध्ये. फुटाणे मिक्सर मारून तर ते सुद्धा असण्याची शक्यता कारण त्याची चव त्याला येते आणि मिरचीचा स्वाद. मला ही चटणी जास्त आवडली. सुरेख. तर अशा ठिकाणी येऊन भाई पुरी भाजी नाही घेतली तर काय खाल्लं. कारण असं जेव्हा आयकॉनिक आणि अस्सल ठिकाण असतं ना साऊथ इंडियन पुरी भाजी वेगळ्याच फ्लेवरची असते. तर त्याला सोलापुरी टच सुद्धा आहे कारण शेंगा भाजी आहे सोबत ग्रेव्हीवाली, बटाट्याची भाजी आहे आणि कोशिंबीर आहे आणि पुऱ्या हा हलक्या ढगासारख्या हलक्या एकदम. तर खाऊन बघूयात आपण. नाही म्हणजे अशी शेंगा भाजी फक्त सोलापुरातच मिळू शकते. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे अजिबात ती अशी जळजळीत किंवा म्हणतात ना की खूप तिखट जा अशी अजिबात नाहीये. छान शेंगदाण्याचा स्वाद परफेक्ट. पुरी भाजी खाल्ल्यावर मी इडली डोसा विसरून गेलोय. इतकी छान पुरी भाजी आहे. त्यामुळे इथे मी म्हणेन की
एक वेळ इडली नका खाऊ पण पुरी भाजी नक्की खा. बाय द वे निसर्गामध्ये सुद्धा शेंगा भाजी आपण खाल्ली होती, पण निसर्गापेक्षाही एक पाऊल पुढची ही शेंगा भाजी असं मला वाटतंय. कारण परत ते टेक्स्चरच तसं वेगळं आहे याचं. सुकीर्त शेठ मग काय बाकड्यावर बसताय कट्ट्यावर बसताय? बागडावर बसेल. तुम्ही म्हणाल तसं. छान आहे स्पॉट, छान आहे, एक नंबर स्पॉट आहे. जुनं आहे एकदम. खूप जुनं आहे. हे द्वाशी काय द्वाशी असते, म्हणजे डोसा नसतं, द्वाशी असते. हे द्वाशी पहिल्यांदा वाचतोय किंवा ऐकलंय मी. एक टोमॅटो ऑमलेट आणि एक द्वाशी, मसाला द्वाशी. मसाला द्वाशी. हे द्वाशी का? हा डोसा अच्छा. द्वाशी ती स्कीम आहे ती. म्हणजे डोसाच त्याला द्वाशी म्हणतात. येस. तर टोमॅटो ऑमलेट एकदम. पण हा उत्तप्पा आहे का? टोमॅटो त्याच्यात जास्त आहेत म्हणून टोमॅटो ऑमलेट. आमलेट आहे ते. पण अरे ऑमलेट सारखं पीठ वेगळं असतं ना टोमॅटो हो, ऑमलेटचं. हो. का हे डोशाच आहे म्हणजे? डोशासारखंच आहे, वेगळं आहे. चटणी खूप भारी आहे. इथं चटणी सांबार वगैरे वेगळ्या वेगळ्या तुला मिळतील. उत्तप्पाच आहे हा, टोमॅटो जास्त घातल्यामुळे. म्हणून टोमॅटो ऑमलेट छान, थोडा घरी केल्यासारखा आहे हा. मला मे बी याचं पॅटर्न इतका नाही आवडला. थोडा कच्चा वाटतोय. कच्चा म्हणजे असा ड्राय ड्राय वाटतोय. पण बाकी चटणी खूप छान आहे. त्याची चटणीमुळे जास्त गंमत येते. पीठ पीठ मॉइस्ट वगैरे. असतं ना, Moist. मॉइस्ट नाहीये. येस. जरा डोसा खातो. डोसा पण मला तसंच वाटतोय, मॉइस्ट नाही वाटत आहे. खूप ड्राय ड्राय त्याचं पॅटर्न आहे. बरा आहे डोसा, माझं प्रामाणिक मत सांगायचं तर. म्हणजे आधी जे आपण सुधा किंवा तिथे खाल्लं होतं तर ते खूपच ऑथेंटिक साऊथ इंडियन चव होती. हे थोडं महाराष्ट्रीयन माणसाने साऊथ इंडियन करण्याचा प्रयत्न आपण घरी करतो ना आपण, ज्याला तसं आहे. म्हणजे तसं तितकी अस्सल साऊथ इंडियन चव नाहीये. ऍक्च्युअली चटणी खूप छान आहे. त्यावर शेंगदाणा चटणी पण घातली आहे. ग्रेट. म्हणजे आधीचं जर कम्पेअर आपण केलं तर अजून एक बेस्ट स्पॉट आहे आनंद भवन. तू नसताना काल आम्ही अक्कलकोटला जाताना कव्हर केला होता. अरे वा, फार सुरेख स्पॉट आहे तो सुद्धा. तर अजून एक गणेश भवन. मला वाटतं परत इडली नको खायला. इडली वगैरे नको. मग आता काहीतरी कॉफी, फिल्टर कॉफी, आप्पे असं काही मिळालं तर ठीक आहे, चालतंय. आपण स्पॉटला वगैरे जाऊया. पुढे एक त्याच पुढे एक ऑफिसच पण स्पॉट आहे, तिकडे ट्राय करू. पुढे निवांत बसण्याच्या ठिकाणी. हा, येस येस. उडपी ग्रँड हॉटेल. उडपी ग्रँड. काय कॉफी इथे? कॉफी छान आहे. फिल्टर कॉफी मिळेल ना? फिल्टर कॉफी वगैरे सगळे आणतात सुद्धा इथं. कॉफी आहे? प्रॉपर बनवली कॉफी बघ. 2 कॉफी दे. मग कॉफी स्ट्रॉंग बनवा आणि थोडी साखर कमी. आणि आजूबाजूला इथं एक ह्याचं आपला स्पॉट होता, पण तो सध्याला बंद असल्यामुळे आपण म्हटलं जरा नवीन काहीतरी ट्राय करू. हा, काय त्या आप्याचं काय नाव आहे? गाडीवरती मिळतो का? गाडीवरती मिळतो. हो. आज का बंद आहे? मूड नाही म्हणून? मूड नाही म्हणून आमच्या इथे असं असतं. अरे वा, काय कप आहे? नाही, तो फेस वाली घे. फेसवाली बुडबुडेवाली कॉफी घे तू. बुडबुडेवाली. चहाच्या कपात कॉफी दिली असं वाटतं. हा, मस्त वास एकदम म्हणजे Yes. स्ट्रॉंग आहे एकदम. आय थिंक ही कॉफी वेगळी आहे बरं का. म्हणजे फिल्टर कॉफीच आहे. हो. नाही, ही फिल्टर पण नाही वाटत आहे. फिल्टर वाली नाहीये. आपण केली आहे पण खूप स्ट्रॉंग आहे. हो. जनरली आता कर्नाटकमध्ये खूप फिरलो ना तर तिथे गावांमध्ये फिल्टर नसते, पण दुधाचीच असते, पण खूप स्ट्रॉंग असते. स्ट्रॉंग असते. आणि ती कॉफीची वडी पण असते बऱ्याच मी वेळा. तेच म्हणणार. कॉफीची वडी तेच ठेवतात, म्हणणार. त्याच्यावरती दूध ओततात. येस. तर तशी तशा coffee आहे. टाईपची आहे ती. येस. म्हणजे आजीकडे मी जायचो तेव्हा नाही का, ती बिचारी चहाच म्हणजे पिणार ते, पण आम्ही इथं पुण्यावर जाणार म्हणून ते कॉफीच्या वड्या आणून ठेवायचे फक्त आमच्यासाठी. तर ते तशी चव मला वाटते आजीकडे जशी प्यायचे तशी. त्यांना विचारलं आम्ही की काय वडी आहे का? वडी नाही, ही अशी कॉफी, CCC कॉफी. त्यांचा बहुतेक पर्सनल ब्रँड आहे. पर्सनल ब्रँड आहे मला. आणि आम्ही जी पिलेली ती कॉफी नाही, आम्ही पिलेली ती काफी आहे. बाहेर आहे का? दावणगिरीची कॉफी. दावणगिरीची कॉफी आहे म्हणून चिकोरी पण आहे याच्यामध्ये, पण इन्स्टंट कॉफीच आहे, पण सुरेख आहे. म्हणजे छान आहे. कुठे मिळते ही विकत? कुठून मागवता तुम्ही? इथे मिळत नाही विकत. तुमच्याकडे विकत नाही मिळणार ही. तर भरपूर खाल्ल्यानंतर असं कॉफीने मस्त पूर्णविराम मिळालेला आहे. एनर्जी चांगली मिळालेली आहे आता एनर्जी मिळाली आहे, पण जायफळ असल्यामुळे थोड्या वेळाने परत झोप यायला लागणार आहे. गुंगी येणार. ते आता मला मगाशी दुसऱ्या गोटाला चालू झालं होतं. ओके, तर बेस्ट स्पॉट आपल्याला एकदम खायला मिळाले. म्हणजे परत सुधा मधली इडली आणि वडा कायम लक्षात राहील.
येस. आणि साऊथ इंडियन जोरदार मिळालंय सोलापूरला. तर मला असं वाटतंय की साऊथ इंडियन प्लस महाराष्ट्रीयन टच. हा विथ महाराष्ट्र टच. मराठी माणसाला टच. चटण्याला कम्प्लिटली मराठी टच होता. येस येस. असेच आपण इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येत राहू. सोलापूरवरचं प्रेम असंच वाढत जाईल असं मला वाटतंय. तरी मला अजून वाटतंय कसं एक सोलापूर एक 10-15% फक्त एक्सप्लोर केलेलंच. आयुष्यभर परत परत आपल्याला यायला लागतं सोलापूरला असं वाटतंय. पुढचा पण एपिसोड होणारच आहे लवकरच. येस. तर भेटूयात पुढच्या बुधवारी. तोपर्यंत हॅपी जर्नी.